नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण. काल आपण पाहिलं की कंसाने त्याच्या मल्लांना आज्ञा दिली या दोघांना मारून टाकण्याची आणि मग त्याप्रमाणे ते करण्यासाठी निघाले. कंसाने मग काय केलं, महावत जो त्यांचं माहूत आहे त्याला बोलावलं आणि त्याला सांगितलं, त्याला आज्ञा दिली की तू कुवलया पीड हत्ती जो आहे त्याला मल्लांच्या रंगभूमीचं म्हणजे त्यांचं जे मैदान होतं त्या ठिकाणी त्याला घेऊन यायला त्यांनी सांगितलं. आणि त्याने असं सांगितलं की ज्या वेळेला ते दोघं गोपकुमार युद्धाला येतील तेव्हा त्या हत्तीने त्यांना मारून टाकावं. अशा प्रकारे त्याने आज्ञा दिली. सगळ्या एकूण तिथली सगळी व्यवस्था त्यांनी लावली. सिंहासन वगैरे व्यवस्थित सगळं ठेवलं गेलं त्या ठिकाणी मैदानामध्ये. आणि ज्याचा मृत्यू जवळ आला आहे तो कंस सूर्योदयाची वाट बघत राहिला. प्रातःकाळ झाल्यानंतर त्या मंचावरती सगळे नागरिक लोक आणि राजमंचावर आपल्या नोकराचाकरांसहित राजे लोक सगळे तिथे बसले. त्यानंतर त्या जो ग्राउंड होतं, जे मैदान होतं, त्या मैदानाच्या मध्यभागीच्या जवळ कंसाने युद्धपरीक्षकांसाठी जागा ठेवली होती. तिथं बसले ते आणि स्वतः एका उंच सिंहासनावरती बसला. तिथे अंतःपुरातल्या स्त्रियांसाठी वेगवेगळी आसनं बनवलेली होती. आणि मुख्य ज्या वारांगणा होत्या आणि नगरातल्या ज्या प्रतिष्ठित महिला होत्या त्यांच्यासाठी ते ठिकाणी मंच होते. म्हणजे कोच वगैरे अशा सगळे खुर्च्या वगैरे सगळ्या ठेवलेल्या होत्या. काही अन्य खुर्च्या वगैरे होत्या. तिथे नंदगोप आणि गोपगण त्यांना बसायला सांगितलं आणि त्या मंचाजवळच अक्रूर आणि वसुदेव दोघं पण बसले होते. नगरातल्या नारी ज्या होत्या स्त्रियांच्यामध्ये देवकीसुद्धा होती. आणि चला शेवटी तरी मुलाचं मुख आपल्याला पाहायला मिळेल असा विचार करून पुत्रासाठी मंगलमय विचार करत, शुभकामना करत, देवाला प्रार्थना करत ती देवकीसुद्धा त्यांच्यामध्ये येऊन बसली होती. म्हणजे त्या ठिकाणी वसुदेव आणि देवकी दोघंही होते त्या जे मैदान होतं त्या ठिकाणी. त्यानंतर ज्या वेळेला ती वाद्य वाजली, तुरी वगैरे असं आपल्याकडे वाजवतात ना, तुतारी वगैरे वाजवतात ना, तसं तिथे वाद्य वाजलं. आणि मग ते झाल्यानंतर चाणूर एकदम उड्या मारत आणि मुष्टिक आपल्या जंघा ठोकत, आणखीन हातावरती दंड ठोकत वगैरे असा तिथे आला. दर्शकगण हाहाकार करायला लागले. गोपवेशधारी वीर बालक बलराम आणि कृष्ण थोडेसे हसत हसत त्या मैदानाच्या द्वारावरती आले. त्या ठिकाणी आल्यानंतर ते माहुतांनी काय केलं, ते कुवलया पीड हत्तीला त्यांनी अंकुश मारला आणि त्या दोन्ही गोपकुमारांकडे त्यांनी त्याला मारण्यासाठी पाठवलं. तो वेगाने धावत आला हत्ती. हे द्विजश्रेष्ठ मैत्रिया, त्यावेळेला त्या संबंध मैदानामध्ये मोठा हाहाकार झाला. त्यांना असं वाटलं की आता हे दोघं जण ना हत्ती मारून टाकेल. त्यावेळी त्याने काय केलं, बलरामाने आपला धाकटा व कृष्णाकडे पाहिलं आणि म्हणलं, अरे हे कृष्णा, हे महावाघ, आता या हत्तीला शत्रूने प्रेरित केलं आहे, त्यामुळे आपण ह्याला मारलं पाहिजे. हे मैत्रेया, म्हणजे ते पराशर ऋषी सांगतात ना, ते म्हणतात, हे मैत्रेया, ज्येष्ठ भ्राता बलरामाने असं म्हटल्यानंतर शत्रुसूदन श्री श्यामसुंदराने मोठ्याने अगदी सिंहनाद केला. मग तो केशी निषूदन भगवान श्रीकृष्ण बळामध्ये ऐरावतासारखा असणारा तो महाबली हत्ती जो होता त्याची सोंड हाताने पकडली आणि त्याला उचलून जोरदार फिरवलं. भगवान कृष्ण जरी संपूर्ण जगताचे स्वामी आहेत तरीसुद्धा त्यांनी पुष्कळ वेळेपर्यंत त्या हत्तीचे दात आणि त्याच्या पायांच्यामध्ये तो इकडून तिकडे पळत राहिला. आणि त्याने काय केलं, आपल्या डाव्या हाताने त्याचा डाव्या बाजूचा दात उखडला आणि त्या माहुतावर त्यांनी प्रहार केला. त्यामुळे त्या माहुताच्या डोक्याचे शेकडो तुकडे झाले. त्यावेळेला बलरामाने सुद्धा अतिशय क्रोधाने त्या हत्तीचा उजवा दात उखडला आणि आसपास जे बाकीचे होते माहूत तिथे त्यांना पण मारून टाकलं.
त्यानंतर महाबली रोहिणी नंदनाने अतिशय रागाने आणि अतिवेगाने अशी उडी मारली, हत्तीच्या मस्तकावर आपल्या डावा पायाने लाथ मारली. अशा प्रकारे तो हत्ती बलरामाद्वारा सहजतापूर्वक मारला गेला. जसं काही इंद्राने वज्र फेकलं आहे, त्या पर्वताचे जसे तुकडे होतात तसं तो हत्ती त्या जमिनीवरती धाडकना पडला. तेव्हा त्या माहुताने जे कुवलया पिडाला प्रेरित केलं होतं त्यांना मारायला, तर त्याचा जो मद होता आणि त्याचं जे रक्त होतं त्याने ते सगळं बलराम आणि श्रीकृष्णाच्या अंगावरती उडालं होतं ते दात तोडल्यामुळे. त्यामुळे त्यांनी त्या दातांना घेऊन अतिशय गर्वाने, लीलामय अशा मनाने त्यांनी सगळ्यांना असं निरखत राहिले आणि असे त्या मैदानामध्ये त्यांनी असा प्रवेश केला जसं काही इतर जंगली प्राण्यांच्यामध्ये सिंह कसा येतो त्या चालीने ते चालत आले. त्यावेळेला मोठ्या अशा त्या सगळ्या मैदानामध्ये खूप कोलाहल झाला आणि सगळे लोकांनी हे कृष्ण, हे बलभद्र असं विस्मयाने ते म्हणायला लागले. ते असं म्हणायला लागले की ज्याने बालघात करणारी घोर राक्षसी पुतनेला मारलं, ज्यांनी शकटाला उलटं केलं गाड्याला त्या, आणि ज्यांनी यमलार्जुनाचे ते वृक्ष होते ते उखडून टाकले मुळापासून, ज्या बालकाने कालिया नागाच्या डोक्यावर चढून त्याचं नाच करून त्याच्यावर त्याची मान सगळी मर्दन करून टाकली होती आणि 7 रात्रीपर्यंत महापर्वत गोवर्धनाला आपल्या हातावर त्यांनी उचलून धरला होता, तोच हा श्रीकृष्ण आहे. ज्या महात्म्याने अरिष्टासूर, धेनुकासूर आणि केशी वगैरे दुष्टांना लीलेने मारलं, तोच हा अच्युत आहे. पहा पहा, ही ज्यांच्या समोर मोठे मोठे महाबाहू बलभद्र मोठा भाऊ म्हणून उभा आहे, कसा लीलापूर्वक तो चालला आहे ते बघा. हे स्त्रियांची मन आणि नयन यांना खूपच आनंद देत आहेत, नाही का. पुराणार्थवेत्ता विद्वान लोक म्हणतात की हा गोपाळ जे यदुवंश बुडून चाललेला आहे, डुबत आहे, त्याचा उद्धार करेल. हे सर्व लोकमय आणि सर्व कारण भगवान विष्णूचे हे अंश आहेत. यांनी पृथ्वीचा भार उतरण्यासाठी जन्म घेतला आहे, अवतार घेतला आहे. राम आणि कृष्णाच्या बाबतीमध्ये नगरवासी जे लोक होते ते असं एकमेकांशी बोलायला लागले आणि देवकी तिथे बसली होती, हे आपण पाहिलेलं आहे. तर तिच्या स्तनांतून स्नेहाने तिचा पाना फुटला आणि तिचं दूध व्हायला लागलं. त्यामुळे तिला खूप असा त्रास व्हायला लागला. मुलाचं मुख पाहिल्यानंतर अतिशय उल्लसित झाले वसुदेव आणि त्यांनीसुद्धा असं वाटलं त्यांना की आपण जे आता वृद्ध जे झालो होतो असं वाटत होतं, त्याऐवजी त्यांना एकदम असं वाटलं की आता आपण नवयुवकच झालो आहोत, अशी शक्ती त्यांच्या अंगामध्ये संचारली. राजाच्या अंतःपुरातल्या स्त्रिया आणि नगरवासी स्त्रिया जे एकटक पाहत होते दोघांना, की त्यांचे डोळे थकले नाहीत पाहता पाहता, ते एकमेकांना म्हणायला लागले की अरे सख्यांनो, हा अरुण नयन युक्त असा श्रीकृष्णचंद्र आहे ना, तो किती सुंदर दिसतोय पहा. कुवलया पिढ्याच्याबरोबर युद्ध केल्याने परिश्रमामुळे त्याच्या कपाळावर घर्मबिंदू जमलेले आहेत. ते जसं काही असं वाटतंय की हिमकण असतात ते शरदकालीन उमललेल्या प्रफुल्ल अशा कमलावरती जसे दव दिसतात तसे हे दिसत आहेत. म्हणजे त्यापेक्षासुद्धा हा सुंदर दिसतोय. अरे, याचं दर्शन करून आपल्या नेत्रांना तर साफल्यच यायला पाहिजे, नाही का. तुम्ही पण पहा याला. एक स्त्री म्हणाली, हे भामिनी, ह्या बालकाला लक्ष्मी वगैरे तो आश्रयभूत आहे आणि श्रीवत्सांकयुक्त असं त्याचं वक्षस्थल आहे आणि शत्रूला पराजित करणाऱ्या याच्या 2 भुजा तरी पहा तुम्ही. इथे आपण थांबू. आपण 56व्या श्लोकापर्यंत आलो आहोत. धन्यवाद.